दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनची सुरुवात करूया एका अत्यंत मोठ्या बातमीनं. मतं चोरी झाल्याच्या राहुल गांधींच्या आरोपानंतर राजकारणात मोठी खळबळ माजली असताना शरद पवारांनीही आता एक अत्यंत मोठा दावा केलाय. विधानसभा निवडणुकीमध्ये 288 पैकी तब्बल 160 जागा जिंकून देण्याची ऑफर घेऊन दोघांनी आपली भेट घेतली होती, असा गौप्यस्फोट पवारांनी केलाय. मात्र त्यावेळी आपण त्यांची गाठ राहुल गांधींशी घालून दिली. मात्र अशा प्रकारात आपण पडायला नको असं त्यावेळी आपलं ठरलं आणि राहुल गांधी यांचं ठरलं असं पवारांनी म्हटलंय. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मतं चोरी झाल्याचा आरोप केला होता. त्यावरून राजकीय वर्तुळात मोठा गहजब माजला होता. विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला त्यांची नावं पत्ते हे आता माझ्याकडे नाही आहेत, पण मी त्याचं खर्च दिलं नाही. आणि त्यांनी मला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत आणि तुम्हाला 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी दिली. मला आश्चर्य वाटतं आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यांनी जरी सांगितलं गॅरंटीचं तरी निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही शंकेची स्थिती नव्हती. आणि म्हणून असे लोक भेटत असतात म्हणून त्यांच्याकडे मी त्यावेळी दुर्लक्ष केलं. इलेक्शन कमिशन एक मिनिट लेट हिम फिनिश. ते झाल्याच्या नंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची मी भेट घालून दिली. त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हणलं आणि राहुल गांधींचं माझं मत या कामात आपण लक्ष देऊ नये, हा आपला रस्ता नाही, आपण लोकांच्याकडे जाऊ आणि लोकांचा भाषेला वेळ कसा नाही हा निर्णय आम्ही घेतला आणि त्याकडे दुर्लक्ष. तर शरद पवारांना विधानसभा निवडणुकीवेळी ऑफर दिल्याचा दावा त्यांनी केलाय. या दाव्याला आमदार जितेंद्र आव्हाडांनी देखील दुजोरा दिलाय. पाहूया. जे मला माहिती आहे ते असं की 2 व्यक्ती त्यांच्याकडे गेल्या होत्या. आम्ही मतदार याद्या मॅनिप्युलेट करून देऊन तुम्हाला अमुक अमुक सीट निवडून देऊ. तो काहीतरी त्यांनी 160 असा काहीतरी आकडा सांगितला होता. आणि मला जे पवारसाहेब माहिती आहेत त्यांचा याच्यावर विश्वासच बसला नाही. ते म्हणाले असं कसं होऊ शकतं रे. आणि त्याच्यानंतर हा विषय काही त्यांनी पुढे नेला नाही. पण त्या 2 व्यक्ती ते आल्या होत्या हे त्यांनी आत्ता स्पष्टपणाने उभ्या जगासमोर उभ्या भारताला कळेल या भाषेत सांगितलं. म्हणजे मतदार याद्यांमध्ये धांदली करण्यासाठी यंत्रणा कार्यरत होती आणि ती पार पवारसाहेबांपर्यंत पोचली होती हे स्पष्ट पवारसाहेबांनीच तुम्हाला सांगितलं. आणि या सगळ्या संदर्भात अधिक बातचीत करूयात. भाजपचे नेते प्रवीण दरेकर सध्या आपल्यासोबत आहेत. दरेकरजी, आधी राहुल गांधींनी एक मोठा दावा केला आणि त्यानंतर शरद पवारांनी थेट आपल्याला 2 व्यक्तींकडून ऑफर मिळाल्याचं सांगितलं की 160 जागा तुमच्या निवडून देऊ. आपली पहिली प्रतिक्रिया या संदर्भात. मला वाटतं अत्यंत बालिश आणि हास्यास्पद अशा प्रकारचे हे दावे आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. आणि पवार साहेबांसारख्या एका ज्येष्ठ नेत्यांनी अशा प्रकारचे बालबोध दावे करणं हे मला वाटतं खरंच आश्चर्यकारक आहेत. कारण यामध्ये आपण 2-3 गोष्टी निश्चितपणे म्हणू शकतो की जर आपल्याकडे अशा प्रकारची 2 माणसं आली होती तर हा उद्देश होता की आपल्याला असं काही करायचं आहे मॅनिप्युलेशन. बरं, त्यानंतर समजा आपल्याकडे अशी माणसं आली आणि तुम्ही फार साव आहात तर तुम्ही तात्काळ पोलीस स्टेशनला किंवा कॉम्पिटंट अथॉरिटीना का तक्रार केली नाही? उलट पक्षी
आपण त्या लोकांना घेऊन माननीय राहुल गांधींकडे आपण गेलात, याचा अर्थ तुमचा उद्देश राहुल गांधींशी चर्चा करून त्या ठिकाणी अशा प्रकारचा गोष्टींना समर्थन देण्याचा विचार होता का? आणि त्याच्यामुळं मला वाटतं बैल गेला आणि झोपा केला तसं झालंय. आता सगळं झालंय. राहुल गांधी असतील, काँग्रेस असेल, शरद पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, हे सगळे मला वाटतं अत्यंत विचलित झालेत आणि त्याच्यामुळे त्या हतबलतेतनं अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी पुढे येत आहेत. पण लोकसभेला निकाल तुमच्या बाजूने लागला, त्यावेळेला आम्ही म्हणायचं का की अशाच प्रकारच्या कुठल्या गोष्टींचा आपण आधार घेतलात आणि विधानसभेला आपल्याला शक्य झालं नाही? मला वाटतं हे कुणालाही पटणारं नाहीये आणि आफ्टर थॉट आहे. तुम्ही ज्या वेळेला आला तेव्हाच तक्रार का नाही दाखल केली? मी तर म्हणेन की या 2 व्यक्ती कोण आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे. पवार साहेबांनी तक्रार केली पाहिजे किंवा सुमोटो सरकारनी या तपास यंत्रणांनी याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे. नाही, पण आपण म्हणजे त्यात याचा पडायला परिणाम उघड नको, होईल. आपण त्यात पडायला नको अशी भूमिका शरद पवार आणि राहुल गांधींनी घेतल्याचं देखील शरद पवारांनी सांगितलं. कधी घेतली भूमिका? त्याच वेळी जेव्हा ते दोन लोक लोक त्यांच्याकडे आली त्यानंतर ते राहुल गांधींकडे घेऊन गेलेत ना. ज्या वेळेला त्यांच्याकडे झाली तेव्हा का नाही भूमिका घेतली? हे बोगस आहे, करायचं नाही, आपण त्यात पडायला नको. म्हणजे तुमची मानसिकता असं काही होऊ शकतं का या दृष्टीनंच चालली होती ना. आणि राहुल गांधींकडे गेल्यानंतर आपण पडायला नको अशा प्रकारची भूमिका घेतली. मला वाटतं सगळा बंपकपणा आहे आणि एवढी काही लोक मूर्ख नाही आहेत की असं काही बोलून. आणि त्या अथॉरिटी आहेत ना, न्यायालय आहेत. परंतु काँग्रेस असेल, पवार साहेबांचं राष्ट्रवादी असेल, त्याचबरोबर उभाटा असेल, या मंडळींना आता केंद्र सरकार, राज्य सरकार ज्या पद्धतीनं काम करतंय, ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी पुढे जाते आणि त्यांची आमची महायुती, त्याचा पोटशूळ आहे आणि त्यातनं अशा प्रकारचे एक कळबळजनक गोष्टी काढून जनतेला काही संभ्रमित करता पण येतं. थोड्या जागांचा प्रश्न नाहीये ना दरेकरजी. 160 जागा असं शरद पवार म्हणाले, म्हणजे बहुमताच्या आकड्यापेक्षा सुद्धा 15 जागा जास्त. आणि शरद पवारांसारखा नेता जर असा दावा करत असेल तर हे गंभीर आहे असं नाही वाटत आपल्याला? अहो, हे महागंभीर आहे. उलट शरद पवारांसारखा नेता आता एवढ्या उशिरा बोलतो याचं आपल्याला आश्चर्य त्या ठिकाणी आहे. शरद पवार साहेबांकडे ज्या क्षणी 160 जागा निवडून आणून देणारी व्यक्ती आल्या, तात्काळ का नाही त्यांनी बरं ते अनुभवी नेते आहेत, प्रशासन माहित, यंत्रणा माहित आहेत, याचा अर्थ काय तेही पाठीशी घालत होते की काय? त्याच्यामुळे मला वाटतं आत्ता बोलण्यात काहीच अर्थ नाही. तुला करून बरंच पाणी वाहून त्या ठिकाणी गेलेलं आहे. परंतु केवळ राजकीय, ठीक आहे, जसं राहुल गांधींनी केंद्रात आता प्रेझेंटेशन दिलं, त्याला दुजोरा देणारी या गोष्टी आता आणखी काही स्टेटमेंट 2-4 दिवसात येतील आणि एकंदरच निवडणूक आयोग यंत्रणेवरच त्या ठिकाणी संशय निर्माण करायचा अशा प्रकारचा एक रचित डाव, ठीक आहे, सुनियोजित डाव त्यांचा आहे. हे येणाऱ्या काही दिवसात आपल्याला आणखी. पण या सगळ्यात सर्वसामान्य जनतेची एवढीच अपेक्षा आहे की आगामी महापालिका निवडणुकांमध्ये अशी ऑफर कोणालाच येऊ नये, ना सत्ताधारी पक्षाला ना विरोधी पक्षाला, आणि अत्यंत पारदर्शक पद्धतीनं निवडणुका पुढे जाव्यात, म्हणजे असे आरोप प्रत्यारोप पुन्हा होणार नाहीत. दरेकरजी, आभार आपले, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. दरम्यान शरद पवार नेमकं काय म्हणालेत आपण पाहूया. मला आठवतंय, विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला आले. दोघे होते, त्यांची नावं पत्ते आता माझ्याकडे नाहीत. त्यांनी मला सांगितलं की महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. आम्ही तुम्हाला 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो. मला आश्चर्य वाटलं. स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यांनी जे गॅरंटीचं सांगितलं, निवडणूक आयोग या संस्थेबद्दल मला यत्किंचितही शंका नव्हती. असे लोक भेटत असतात, पण त्यांच्याकडे मी दुर्लक्ष केलं. हे झाल्यानंतर त्या लोकांची आणि राहुल गांधींची मी भेट घालून दिली.
त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हटलं. या कामात आपण लक्ष देऊ नये असं राहुल गांधी आणि माझं मत झालं. हा आपला रस्ता नाही, आपण लोकांमध्ये जाऊ, लोकांचा जो निर्णय असू तो स्वीकारू असं ठरवलं. आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा, बातम्यांचं अर्धशतक.